नमस्कार मंडळी, आज मी तुमका दाखवते काकडीचा धोंडास। त्यासाठी मी घेतला इकडे गव्हाचा रवो, तेकाच आपण दलिया असं म्हणतो। त्यानंतर मी आता तेका पहिलं आपण भाजून घ्यायचं। तर एका कढईत तूप घेऊन त्याच्यावर आता चांगलं परतून घ्यायचं, लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। तोपर्यंत मी इकडे काकडी घेतलंय, एका गावठी भाषेत तवसा पण म्हणतात। तर ही मोठी काकडी आहे अजून, तर तुम्ही छोटे काकडे पण घेऊ शकता तुमका जर नाही मिळाक तर। आता मी ही काकडी चांगली किसून घेते। काकडी किसून होईपर्यंत आपण आपलं रवो पण भाजूक ठेवलं, तो पण बघूया। तर रवो पण चांगलं भाजून झालो हा। आता गॅस बंद करून घेतलंय आणि तोपर्यंत माझी काकडी पण किसून झाली। आता आपण वाटण तयार करूया। त्याच्यासाठी मी खोबरा, त्यानंतर त्याच्यात हळद, जिरा सगळं घातलं आणि आता आपण बारीक करून घ्यायचा या। आता दुसऱ्या कढईत जे काकडी जी किसून घेतली होती ती सगळं त्याचं किस घ्यायचो, पाणी पण टाकायचं नाही आणि त्याच्यात वाटण टाकून चांगला मिक्स करून घ्यायचा। काकडीतला थोडंसं पाणी कमी होईपर्यंत आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा या। त्याच्यानंतर मी याच्यात शेंगदाणे ॲड केलंय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात शेंगदाणे, काजूगर ऑप्शनल आहे, तर तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर याच्यात मीठ टाकलंय थोडासा आणि आता आपलं भाजलेलं रवो। तर ह्या सगळ्या व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचा। जर तुमका मिश्रण जरा जाड वाटलं तर याच्यात तुम्ही थोडं पाणी पण ॲड करू शकता। तर थोडासा सुकल्यानंतर मी याच्यात गूळ पावडर टाकलंय। तर अर्धा किलोसाठी अर्धा किलो गूळ पावडर असा मी प्रमाण घेतलंय आणि आता या सगळ्या मस्त मिक्स करून घ्यायचा। गूळ पावडर व्यवस्थित लावून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता सगळा मिश्रण आपला एकत्र झाला। त्यानंतर मी दुसऱ्या टोपात काढून एकत्र असा एका टोपात करून घेतलंय। पाऊण तास चांगला गॅसवर मुरल्यानंतर आता आपण या काढूया। तर तुम्ही बघू शकता या इझिली पण सुटला आणि मस्त आपलं काकडीचं केक किंवा धोंडास तयार आहे। तुम्ही पण नक्की अशी रेसिपी करून बघा आणि आवडल्यास मला नक्की कमेंटमध्ये कळवा। थँक्यू, धन्यवाद।